त्यामुळे सोलापूरकर आता कोणाला आपला खासदार निवडणार याकडे लक्ष असतानाच इथल्या मवियाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी थोड्याच वेळापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे तेव्हाची दृश्य। तर देशभरातील 93 मतदारसंघांमध्ये मतदान होते। खरं तर 94 मतदारसंघांमध्ये मतदान नियोजित होतं, पण सुरतची जी जागा आहे ती बिनविरोध झाली आहे। सुरतची जागा ही भाजपच्या खात्यात गेलेली आहे। तिकडचे काँग्रेसच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना काही त्रुटी जाणून बुजून ठेवल्याचं पाहायला मिळालं होतं आणि जेव्हा या त्रुटी लक्षात आल्या त्याच्यानंतर त्यांचा अर्ज बाद झाला आणि ते फरार झाल्याचंही दिसून आलं होतं। ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगलेली होती आणि त्यामुळे देशभरातील 93 मतदारसंघांमध्ये आज मतदान होतं आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे आणि या 11ही मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार पाहायला मिळाला होता। वेगवेगळ्या जे पॉलिटिक्स आहे ते रंगलेलं पाहायला मिळालं होतं आणि आता आपण जी दृश्य बघतोय ती आहे सोलापुरातली, जिथून प्रणिती शिंदे या उमेदवार आहेत आणि ते आता मतदानानंतर आपली प्रतिक्रिया देत आहेत। सोमा बुक आज मतदानाचा अधिकार आपण बजावलेला आहे। खरं तर लोकसभेचा पवित्र असा उत्सव लोकशाहीचा मानला जातो। काय सांगाल, आज मतदान केलेलं आहे आपण? आज उत्सवच आहे, आज लोकशाही साजरी करतोय। आज आपण लोकशाहीचा जयघोष करत आहोत आणि लोकशाहीचा जयघोष झाला पाहिजे। आज लोक दाखवणार आहे की लोकशाहीची ताकद काय असते मतदान पेटीत, आणि आपण सगळे मतदान करूयात आणि सोलापूरची विकासाची वाट धरूयात। जोरदार प्रचार केला, लोकांमध्ये गेला, काय लोकांचा मूड तुम्हाला दिसतो? एकंदरीत लोकांच्या मनात एक प्रकारचा रोष दिसून येतोय, कारण का मागच्या 10 वर्षात त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे। शेतकरी असतील, कामगार असतील, सर्वसामान्य लोक असतील, मग पाणी असेल, महागाई असेल, रस्ते असेल, बेरोजगारी असेल, तर एकंदरीत तो रोष दिसून येतोय आणि हुकुमशाहीच्या विरोधात पण एक लाट दिसून येते आणि म्हणून आज आपण लोकशाही साजरी करूया। खरं तर 5 आमदार जे आहेत ते सत्तेतले आपल्या समोर होते, मात्र आपण सुरुवातीपासूनच प्रचारामध्ये आघाडी घेतलेली पाहायला मिळाली। कशा पद्धतीने एकंदरीत हा संपूर्ण प्रवास होता, कारण पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे गेलात? नाही, 5 आमदार समोर म्हणजे 5 आमदार मतदारसंघात होते, पण लोक एका बाजूला आहेत आणि ते एका बाजूला, ते 5च आहेत। दुसऱ्या बाजूला लोकांचा जनसमूह आहे। लोकांनी निवडणूक हातात घेतली मॅडम। 100% जिथे जिथे मी गेली तिथे लोक म्हणाले की आम्ही कोणत्या पुढाऱ्याचं नेत्याचं ऐकणार नाही, लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतली अशी प्रतिक्रिया दिसून आली लोकांना। मॅडम, विधानसभा नेहमी लढलाय, पहिल्यांदा लोकसभा लढलाय, काय फरक वाटतो? काय जास्त मनस्ताप? लोकसभा खूप मोठा मतदारसंघ आहे, विधानसभेच्या 6 पटीचा आहे, पण त्या निमित्ताने गावोगावी जाण्याचा भेट लोकांच्या मनात, शेतकऱ्यांच्या मनात काय आहे आणि शेतकऱ्यांची सेवा जर करायला मिळाली तर त्याच्यापेक्षा भाग्य काय असू शकतं। मैडम, आपका ये पहला चुनाव है, लोकसभा का आपका पहला चुनाव है, तो 15 दिन में जो आपका प्रचार हुआ, जो बहुत आक्रामकता से हुआ दोनों बाजू से, तो आपका क्या अनुभव? नहीं, 2 महीने से मेरा प्रचार चल रहा है, 2.5 महीने हुए हैं और हमारा प्रचार मुद्दे पर था, काम पे था, विकास पे था, लोकशाही पे था, संविधान बचाने के लिए था और उसी पर ही लोकशाही में प्रचार रहना चाहिए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।